गवळी आहेत आणि खतीब साहेब हे सगळे पत्रकार बी आलेले आहेत। आम्ही आमची भूमिका पहिल्यांदा मांडतो। गेली जवळजवळ 5 ते 7 वर्षापासून हा रस्ता अशा नादुरुस्त अवस्थेत आहे। केज विकास संघर्ष समितीनं अनेक वेळा या रस्त्यासाठी आंदोलन केलीत, उपोषण केली, घंटानाद केला आणि 3-4 वेळेस रस्ता रोको केलेले, परंतु फक्त थातूर मातूर मुरुम टाकून कंपनीने आमची दिशाभूल केलेली आहे। आम्ही आता 21 तारखेला जेव्हा निवेदन दिलंय, मेल पाठवले, तेव्हा कंपनीने आता ही धावपळ सुरू केली आहे। पण आमचं म्हणणं आहे कंपनीने आम्हाला पूर्णपणे MSRDC लेखी दिलं पाहिजे की आता हे पूर्ण म्हणजे आम्हाला कोर्टात जाता येईल पुन्हा ह्यांनी जर चाल केली तर। तुम्हाला माहिती किती जणांचे जीव गेलेले आहेत, तुम्ही फक्त 10 मिनिट वेळ द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम वाटायला असेल। अनेकांचे जीव गेले त्या रस्त्यावर, अनेकांचे अपघात झालेले आहेत, अनेक लोकांच्या लूटमार झालेले आहेत, शेतकऱ्यांचे पूर्णचे पूर्ण लुटून नेलेले कट्टे सोयाबीनचे वगैरे आमच्याकडे सगळं प्रूफ आहे या ठिकाणी, परंतु आजपर्यंत कोणीच दखल घेतली नाही। म्हणून आज केज विकास संघर्ष समिती पूर्ण ताकदीने या ठिकाणी आलेली आहे। आम्ही या भागातील नागरिकांना विनंती करतो, आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर आलेलो आहेत, कारण काय हाल झालेत माहिती आहे तुम्हाला। आता पाणी मारल्यामुळे आज तुम्हाला प्रवास जरा बरा वाटला असेल, दररोजचा प्रवास तुम्हाला माहिती कसा तुमचा होत आहे ते, म्हणून आम्ही हा रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी शासन पोलीस सगळे येतील, त्यांच्याशी आम्ही पूर्णपणे लेखी घेतल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही। म्हणून आम्हाला विनंती आहे, आम्ही कधी लोकांना त्रास देण्यासाठी आमचे आंदोलन नाही आहेत, फक्त थोडा संयम बाळगा। जर आयुष्यात लई पळताय थोडा आमच्यासाठी वेळ द्या। या ठिकाणी आपल्याला माहिती मंदिरापासून ते या ठिकाणी कळमच्या या पलीकडल्या टोकापर्यंत मांजरा नदीच्या हा रस्ता 5 ते 7 वर्षापासून ही अवस्था आम्ही बघतोय। प्रत्येक वेळेस कंपनीने आमची दिशाभूल केली आहे, करतो म्हणत आम्हाला या ठिकाणी यापर्यंत आणलेलं आहे। आज मात्र आज 28 जानेवारी आहे, आम्ही कळमच्या तहसीलदार साहेबांना, केजच्या तहसीलदार साहेबांना, दोन्ही पोलीस स्टेशनला लेखी दिलेलं आहे। आम्ही रितसर अधिकृतपणे आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने आलेलो आहे। आम्हाला माहिती आहे रस्ता रोखणं लोकांच्या त्रासाचं आहे, पण आम्ही उपोषण केली तर आमची दखल घेत नाही शासन, आम्ही घंटानाद आंदोलन केली तरी दखल घेत नाही। आम्ही करायचं काय? या भागातील आमच्या केज तालुक्यातील लोकांना या भागातून कळमला जावं लागतं आणि हा रस्ता पलीकडच्या बाजूला आमचा सार्वजनिक बांधकाम खात्याने बीड हद्द तिकडे सुरू होती म्हणून लिहिलंय। म्हणून केज विकास संघर्ष समितीनं हे हाती घेतलेलं आहे आणि कुणीतरी घ्यावं लागेल, म्हणून आम्ही खरं तर आम्हाला काय केजून इकडच्या आमच्या लोकांना काही एवढंही नव्हतं, परंतु हा रस्ता झाला नव्हता म्हणून आज आम्ही हा रस्ता रोको आंदोलन करत आहोत। आमची विनंती आहे सगळ्यांना, आपण आम्हाला सहकार्य करावं। आम्ही या ठिकाणी आवाहन करतो। काय करायचं, ह्याच्या अगोदर कुणी रस्ता रोको केला तर पैसे घेऊन गप्प बसलाय, कोण होता हो शहाणा? नाही लय बोलू नका, ऐका, या इथं कुणी केलेलं नाही आमच्याशिवाय, ऐका। आणि जर 2 बापाची औलाद असेल, काय म्हणाला, 2 बापाची औलाद असेल आमच्या इकडे, ऐका अगोदर, 2 बापाची औलाद असेल असं काही बोलू नका। तुम्हाला जायचं म्हणून जायचं असलं तर जा, आम्ही सोडतो, असं चुकीचं बोलू नका। तुम्ही या फक्त आमच्याकडे, तुम्ही या। माननीय खासदार साहेब आहेत त्यांना सांगा, आता खासदार साहेब आले त्या ठिकाणी, तुमच्यासाठी आम्ही, आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी आल्यानंतर तुम्ही सहकार्य करा ना या ठिकाणी। आदरणीय खासदार महोदय माननीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेब आलेले आहेत, आम्हाला या ठिकाणी या आंदोलनाला कदाचित साहेबांची मदत आहे आणि अनेक दिवसाचा प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे अधिकाऱ्यांना, त्यांनी सुद्धा MSRDC ला अनेक वेळा सांगितलंय, पण नक्कीच पण पाळला नाही। आता साहेब आम्ही आता कंपनीला सांगितलं होतं, मागच्या 15 दिवसाखाली निवेदन दिलं रितसर, कंपनीनं आम्हाला आता मुरुमाचं कारण सांगायचं की केस तहसीलदार साहेबांना जर परवानगी दिली तर आम्ही मुरुम ही करतो। कोण आहे कंपनीचं, आहे की कंपनीचं आहे नाही, निवेदन दिलं, निवेदन देऊन दोन्ही तहसीलदारांना, दोन्ही पोलीस स्टेशनला, सगळ्यांना निवेदन, MSRDC ला सगळ्यांचं निवेदन, आणि त्यांना म्हणलं बी होतं 11 वाजता वेळेवर पाठवलं तर आम्ही आमचं आंदोलन जर सॅटिस्फाईड केलं आम्हाला तर लवकर वापस घेऊ आम्ही, त्यांना सांगितलेले, पण तरी त्यांचे प्रतिनिधी आणखी इथं नाहीये। आपण तहसीलदार साहेबांना एक आपल्या साहेब काय झालंय मागच्या वेळेस असं पत्र देतात MSRDC वाले,
काय कुठल्या ह्याच्यात आहे तुम्ही? कुठले तहसीलची केस कधी केली काय तुमचं काय रॉयल्टीचा वगैरे प्रॉब्लेम कॉन्ट्रॅक्टरचं काम साहेब नाही ते आता सकाळी मला सांगितलं की काय त्यांचं मुरुम नाही झालं म्हणून. सांगतो पहिले की ह्याचं टेंडर आता आपण प्रयत्न करून आता खासदार झाल्यानंतर सगळं करून एवढं टेंडर करून घेतलं त्याला टेंडर झालं त्याचे पैसे झाले पण त्या आणखी तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचं काम चालू करत नव्हता त्याला मी परवाच्याच सांगितलं उद्या डीबीटीसी फाडणार आहे मला तुम्हाला सगळ्याला तर त्याच्यानंतर त्यांनी ते आता चालू करायचं नाटक केलं दिसतंय काल ते आता दिसायला मला आता तीच मला चालू तरी झाले पण ठीक आहे चालू म्हणजे आमच्या काटा निवेदनावर लावून बॅरिकेडिंग केलं जातंय बॅरिकेडिंग सुद्धा केलं जात नाही तुमच्या निवेदनावर का होईना काय अडचण नाही तुमच्यामुळे जरी झालं तरी व्हायला पाहिजे पब्लिक साठी होण्याचे मतलब आहे. हा, आम्हाला आपल्याला काही नाही साहेब कोणा- म्हणजे आहे तुम्ही नाही, एक, नाही, मी आता एवढ्या प्रवासात आलो मी आज तुम्हाला याच्यावर नाही. नाही, तुम्ही 11 वाजता अजून भाव नाही हा, बरोबर तुम्ही राईट टाइम आला योग्य टाइम आला बाप्पा. असं का? तुम्हाला माहिती होतं? आम्हाला नव्हतं नाही, नाही, ठीक आहे असं. नाही भावना सगळ्याच्या तीव्र आहेत झालंच पाहिजे तुम्ही मला सांगताल त्याच्यापेक्षा माझं सुद्धा भावना तीव्र ती व्हायलाच गरजेचं आहे पण हे 8-15 दिवसात काम होईल असं मला मागे सांगितलेलं पण आता होईल वाटतं कामच कम्प्लीट करीत नाहीत. 11 नाही पण वर्ष आता झालं का- जवळजवळ. दोन हा term विषय दोन विषय आहेत त्याचे तुम्ही समजून घ्या की हा जो विषय ही जी जुना रोड टॅकल करायसाठी आपण त्याला पैसे मंजूर केलेत आणि ती करून घ्यायला लागलो तुझं कधी व्हायचं ते कॉन्ट्रॅक्टर होईल नाही तर कड्यात जाऊ दे म्हणलं इकडे चालू करू इकडे आपण मंजूर करून घेतले त्याचं टेंडर झालं कॉन्ट्रॅक्टर कोण माहित नाही आला मला दोन वेळेस आमदाराला पत्र चुकीचं आलंय लिहिलं साहेब. बनविलं. हा, आमदाराचा याच्यात नाही तुमच्या संबंध याच्यात झालं आहे. तर- मागं पत्र जे टाकायचे त्यांना बनवून कंपनीचा घेतलं. कोण आलाय का इंजिनियर गणेश मला ह्याच्यात टाकलेलं मेसेज मध्ये गणेश कोण आहे ते? माऊली जाऊ द्यावा आम्हाला. गणेश कुणी आलाय का? तर 75 माणसं मेले तर तुम्ही आज गडबडीने जाऊ कशाचं नका. पाहिजे त्याला? काय पाहिजे त्याला? कुठं नाही, जायचं? नाही, थांबा, थांबा. बाहेरचे लोक सूक्ष्म थोडा याचा माणसं हे मरत होऊ द्या होते. कोण काहीतरी बघत आहे? रिझल्ट निघू द्या आलं की लगेच हे करू नका थोडं आम्हालाही थोडं जरा त्यांना जरा थोडंसं कळू द्या की लोक रस्त्यावर आहेत. येतात. त्यांना काय करणार आहे